श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रिय बाळांनो, काहीही करून हा संदेश संपूर्ण ऐका. जर तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकण्यात यशस्वी झालात तर स्वामी तुमच्या दिशेने एक चमत्कार पाठवत आहेत. तो स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी देव तुम्हाला आज्ञा करतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, काहीही करून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास की माझे चमत्कार तुझ्या दिशेने येताना तू अनुभव करणार आहेस. तू माझ्या निरंतर सेवेत आहेस हे मी जाणतो. तुझे संपूर्ण कुटुंब माझे नामस्मरण करतात आणि ते तल्लीनतेने करतात. तेव्हा मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका. जर तुम्हाला कुठल्या तऱ्हेची भीती, संकट आणि खूप काही त्रास होत असतील, जाणवत असतील, तर आज या रात्रीतून मी ते नष्ट करणारे आशीर्वाद पाठवत आहे, ज्यामुळे तुमच्या जवळून ते सर्व काही दुःख, क्लेश आणि ते संकट हरण केल्या जातील. बाळा, याचा अनुभव तुम्ही आधीही घेतला आहे. विश्वास ठेवा, माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही जर ती प्रार्थना करत आहात तर मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका. तुम्ही जेव्हा नाम घेता तेव्हा मी तुमच्या आजूबाजूला राहून तुमचे संरक्षण करत आहे. तुमच्याकडे कुठलीही नकारात्मक ऊर्जा राहू नये याची काळजी तुमचा देव घेत आहे. या क्षणाला देखील तू माझे स्मरण कर आणि अनुभव घे की तुझ्यातून ती नकारात्मक ऊर्जा या रात्रीतून नष्ट होणारे अनुभव तुला येतील. तुझ्या विचारातील ती नकारात्मकता कायमची जळून जाईल आणि माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कारिक चैतन्य तुझ्यात शिरून तुझ्यासाठी दिव्य आशीर्वादांचे, चमत्कारांचे कार्य करतील. बाळा, मी तुझ्यासाठीच आज तुझ्या पुढे आलो आहे. तू तुझ्या मनातील इच्छा माग आणि मला मनापासून प्रार्थना कर आणि ती प्रार्थना मी ऐकत आहे. त्याचे उत्तरही मी तुला नक्की देईल. तुमच्या स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास असेल तर हा संदेश लाईक करा आणि शेवटपर्यंत पाहत राहा. स्वामींची दैवी आणि पवित्र ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. या ब्रह्मांडातली प्रत्येक दिव्य शक्ती तुम्हाला मदत करायला आज इथे उपस्थित आहे. तुम्ही तुमच्या मनातील इच्छा मागा आणि विश्वास ठेवा की काही काळातच तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमचे आशीर्वाद, तुमचे चमत्कार तुमच्यापर्यंत लवकरच दिल्या जातील. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला असा कुठल्याही परिस्थितीचा सामना करू देणार नाही ज्यात तुला खूप काही त्रास सहन करावा लागेल, काही क्लेश सहन करावे लागतील. असे काहीही तुझ्या पुढे येणार नाही. तुझ्या प्रगतीचा मार्ग देव तयार करत आहे. विश्वास ठेव, तो मार्ग अगदी तुझ्यासाठी नवीन आणि सुखकर असेल. जो प्रवास तू त्या मार्गात करणार आहे त्यातून तुला अधिक आनंदाची, सुखाची प्राप्ती होणारे आशीर्वाद तुला देव देत आहे. देवदूत तुला तुझ्या मार्गात खूप काही भेटवस्तू देणार आहेत. काही आशीर्वादही जे देव पाठवत आहे ते देवदूतांकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे. या ब्रह्मांडातल्या प्रत्येक दिव्य शक्तीने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. तुम्ही जेव्हा या ब्रह्मांडाकडे, देवाकडे प्रार्थना करता
तेव्हा तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला प्राप्त होते. स्वामी म्हणतात, बाळा, मागील काळात तुम्ही ज्या काही कमतरता पाहिल्या आहेत त्या आता पूर्णपणे आशीर्वादासकट तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे प्राप्त करून दिल्या जातील. तुम्ही त्या संधीत प्रवेश मिळवत आहात. तुमच्यासाठी देवाची योजना केल्या जात आहे, कारण तुम्ही त्यासाठी तयार होत आहात. देव म्हणतात, जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकत राहा, कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करण्याची संधी तुम्हाला दिल्या जात आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्या आशीर्वादांचा वर्षाव मी प्रत्येक क्षणाला तुझ्यावर करत आहे. तुझ्यातून दुःख, यातना, त्या खूप काही अशा वाईट कल्पना तुझ्यातून दूर केल्या जात आहेत. तुमचे भय, भीती या रात्रीतून नाश करण्यासाठी माझे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. माझे देवदूत ते तुमच्यातून काढून घेतील आणि ते नष्ट करतील. बाळा, निश्चिंत रहा. तुम्हाला असलेली खूप काही भीती आज रात्रीतून नष्ट होणार आहे. तुम्ही फक्त मनापासून श्रद्धापूर्वक देवाचे ध्यान करावे, देवाचे नामस्मरण करावे. जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता तर झोपण्याआधी निदान 11 वेळेस तरी श्री स्वामी समर्थ मनपूर्वक, श्रद्धापूर्वक डोळे मिटून देवाचे ध्यान करून देवाची मूर्ती डोळ्यासमोर आणून तुम्ही ते केलेत तर तुमचे नामस्मरण नक्कीच आणि प्रार्थना नक्कीच देवापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही मागित असलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. यात कधीही शंका ठेवू नका. तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. तुमच्यावर या आशीर्वादांचा वर्षाव होत आहे. स्वामी देव आज रात्रीतून तुमच्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी काहीतरी मार्ग काढत आहेत. तो मार्ग नक्कीच तुमच्यापर्यंत येणार आहे. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा आणि मग बघा चमत्कार. स्वामी म्हणतात, बाळा, तू आशा ठेवतोस त्या सर्व काही आशा पूर्ण करण्याचे सामर्थ्य मी ठेवतो. म्हणूनच मी तुझा देव आहे. तू चिंता करू नकोस. तुझ्यासाठी मी अशक्यही शक्य करणार आहे, कारण तुला माहीत आहे की तुझी स्वामी माऊली ही चमत्कार घडवून आणू शकते. तुझ्यासाठी काहीही करू शकते. स्वामी माऊलीवर ज्यांचा ज्यांचा संपूर्ण विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ असे टाईप करायला विसरू नका. स्वामी देवांचे अनुभव तुम्हाला निरंतर येत आहेत. तुम्ही ते कित्येक अनुभव केले आहेत. तेव्हा देवांकडे प्रार्थना करा, देवा, या माझ्या जीवनात तुम्ही जेव्हा आशीर्वाद पाठवाल तेव्हा मी स्वीकार करेल. तुम्ही माझ्याकडे जे काही द्याल ते मी मनपूर्वक स्वीकार करेन. मी तुमच्याकडे कुठलाही अट्टाहास करणार नाही. तुम्ही माझ्यासाठी काहीतरी चांगलेच निवडले असेल यात मला पूर्ण विश्वास आहे आणि माझी तुमच्यावर संपूर्ण श्रद्धा आहे. तेव्हा तुम्ही जे काही माझ्यासाठी पाठवाल ते मी मनपूर्वक स्वीकार करतो अशी प्रार्थना देवाला करा, कारण देव तुमचे हित अहित तुमच्याही पेक्षा अत्यंत स्पष्टपणे जाणतात. तेव्हा संपूर्ण विश्वास स्वामींच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा आणि स्वामी देव तुम्हाला जे काही देत आहेत आणि आजपर्यंत जे काही दिले आहे त्यासाठी धन्यवाद करायला विसरू नका.
धन्यवाद भाव जेव्हा तुम्ही मनात आणाल तेव्हा तुमच्या अशा काही इच्छा पूर्ण होताना तुम्ही अनुभव कराल, कारण देव पाहतात ती तुमची चांगली कर्मे. आणि तुम्ही जेव्हा काही चांगले कर्म करून देवाकडे सतत माझ्या हातून चांगले कर्म घडावे, मी कधीतरी कुणाच्या उपयोगी यावे असे जर तुमचे मन काही चांगल्या कार्यांमध्ये लागत असेल तर निरंतर तुमच्यावर स्वामींची कृपादृष्टी आहे हे विसरू नका. कारण तुम्ही एक देवाने निवडलेले देवाचे प्रिय बालक आहात. देव तेव्हाच तुमची निवड करतात जेव्हा देव तुमची पारख करतात. तुमच्यात ते गुण आहेत, ते चांगले सर्व काही आहे, तेव्हाच तुमची निवड काही चांगल्या कार्यासाठी केली जाते. याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात. देव म्हणतात, तुझ्या हातून मी ती चांगली कर्म करून घेणार आहे. विश्वास ठेव बाळा. ते केल्यामुळे तुला कधीही तुझ्या आयुष्यात कुठलीही कमतरता भासणार नाही, कसलीही गरज पडणार नाही. अगदी हवे असलेले आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने अशा प्रकारे येतील ज्याचा तू कधी विचार देखील केलेला नसेल. तेव्हा निरंतर तुमच्या आयुष्यात काही चांगली कर्म जोडून घ्या. भुकेल्याला अन्न देणे, पाणी देणे, कधी कधी हे छोटेसे काम वाटते, पण ते एवढे काही सामर्थ्य ठेवते, कारण त्या भुकेल्या आत्म्यातून निघालेली दुवा आशीर्वाद तुमचे ते कार्य बनवते जे तुम्ही त्यासाठी आशा सोडलेली असते. देव तुमचे तेही कार्य पूर्ण करून तुम्हाला आशीर्वादासह अधिक देऊ इच्छितात, कारण देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म. असंच नाही की मनुष्यच, कोणीही पशु पक्षी, तुम्ही जर कुणाचा तरी मन शांत केले, कुणाला तरी काही अन्नदान केलेत तर त्याचे फळ तुम्हाला खूप पटीने प्राप्त होते. जर तुम्ही हे आधी अनुभवले असतील तर होय म्हणून टाईप करा. जर तुम्हाला हे विचार पटत असतील तर होय स्वामी म्हणून टाईप करा. स्वामी माऊली तुमच्याकडून निरंतर काहीतरी चांगले घडवू इच्छितात. तुम्हाला ती संधी प्राप्त करून देऊ इच्छितात आणि तुम्हाला इतके सक्षम बनवू इच्छितात की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कुणासमोरही हात पसरण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्हाला असे उभे करू इच्छितात. ते मार्ग देखील तुम्हाला स्वामी दाखवतील. जर तुम्ही त्या मार्गावर चालायला तयार असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव म्हणतात, बाळा तुला माहीत आहे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. जर हे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात जरी अवलंबून घेऊ शकत नसणार तरीही काही काळानंतर तुम्ही ते केले पाहिजे. जर तुम्ही कधीकधी गाईला चारा किंवा गाईला काही घास खाऊ घातलेस, पशुपक्ष्यांना काही दाणे दिलेत तर ते व्यर्थ जाणार नाहीत. तुमच्यासाठी इतके काही परमेश्वर तुम्हाला देईल की तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. आज देखील तुम्ही त्या अवस्थेत आहात जेव्हा तुमच्याकडे कुठलीही कमतरता नाही. देव म्हणतात, बाळा माझे भरभराटीचे आशीर्वाद तुझ्या दिशेने अशा प्रकारे येतील जिथून तू विचार देखील केलेले नाहीत. कधी कधी तुमच्यासाठी माझे चमत्कार अद्भुत आणि दिव्य असतात, कारण त्याआधी तुम्ही ते चांगले कर्म केले असते. त्याचेच फळस्वरूप तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होताना दिसून येते. तेव्हा तुम्ही काही चांगले कर्म आपल्या आयुष्यात जोडून घ्यावे आणि ते निरंतर करत राहावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो, कारण त्यामुळे तुम्ही माझे अधिक प्रिय बाळ व्हाल. देव म्हणतात, बाळा प्रत्येक गोष्टीतच खूप काही खर्च करावा लागतो असे देखील नाही. अगदी तुम्ही तुमच्या
मनाप्रमाणे योग्य तऱ्हेने ते करू शकाल. होय, कारण तुमच्यात ते सर्व काही तुम्हाला प्राप्त आहे. देव म्हणतात, बाळा, विसरू नकोस, या जगातला आणि या ब्रह्मांड चैतन्य शक्तीचे काही नियम आहेत. तुम्ही जे काही देत राहाल ते तुम्ही आनंदासह प्राप्त करत राहाल. तेव्हा चांगले कर्म करत राहा, दुवा, आशीर्वाद प्राप्त करत राहा. कारण एका भुकेल्या जीवाला खाऊ घातल्यानंतर त्यातून जो आत्म्यातून आशीर्वाद प्राप्त होतो तो कुठल्याही तऱ्हेने प्राप्त करता येणारा नाही. जेव्हा हे त्या मनातून आशीर्वाद निघतात तेव्हा त्याचे पुण्य अधिक होते आणि तुम्ही हे नक्कीच कराल. स्वामी देव सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत याचा अनुभव तुम्ही करत आहात. तुमच्याकडे ती भरभराट स्वामी देव देत आहेत. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील. तुमच्यासाठी धन, वैभव देणारे आशीर्वाद येत आहे. तेव्हा सज्ज व्हा. स्वामी म्हणतात, बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आणि भरभराट देणारे आहे. पुढील काळ तुझ्यासाठी भरभराट, सुख, संपत्ती, वैभव घेऊन येत आहे. आनंदी राहा आणि आनंद वाट. तुझं सर्व काही चांगलंच होईल. तुझं कल्याण होईल. स्वामींचा हा दिव्य आणि पवित्र संदेश जिथे ऐकला जाईल तिथले सर्व काही क्लेश, दुःख हरण होईल आणि जो कोणी ऐकत आहे त्याचे मन पवित्र आणि स्वामी शक्तीत रमेल. स्वामींचे आशीर्वाद आणि स्वामींची शक्ती सतत प्रवाहित होत आहे. तुम्ही त्यात न्हाऊन निघाल. सतत आनंदी राहा. स्वामीचे ध्यान, चिंतन आणि श्री स्वामी समर्थ जप करत राहा. तो जितक्या वेळा तुम्हाला करता येईल तितका करा. त्यामुळे तुमचे कल्याण निश्चित आहे. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद, प्रगती प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.